नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. कित्येक दिवसांनी एक जबरदस्त स्टारकास्ट असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. खरं तर पहिलं पोस्टर आलेलं त्यात कोणाचेच चेहरे आम्हाला नीट दिसले नव्हते, तेव्हापासून या चित्रपटाची उत्सुकता मनात आहे. त्यातही विविध सरांचा हे पहिलंच असा हा प्रोजेक्ट आहे. तर तुमच्यापासूनच सुरुवात करूया. हा एकंदर अनुभव कसा होता आणि महत्त्वाचं म्हणजे एवढ्या सगळ्या दमदार स्टारकास्टची भट्टी तुम्ही कशी जमवली? अनुभवाचं सांगायचं झालं तर मी सांगेन की अनुभव ह्यांनी मला दिलाय, जो मी पहिला अनुभव म्हणून ह्या चित्रपटामध्ये मांडलाय सगळा. सो अनुभव खूपच कमाल होता आणि 48 आर्टिस्टना घेऊन हा अनुभव मी अनुभवलाय. त्यात हे सगळे माझ्यासोबत होते वगैरे. आणि कोकण आहे, मी जिथे माझं बालपण किंवा लहानपणी मी जिथे एप्रिल मे महिन्यात कोकणात जायचो, ते सगळं मी अनुभवलंय आणि ते अनुभवून मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कास्टिंगमध्ये ना मला ही जी कास्ट ही भट्टी जमवण्यासाठी, कारण ह्या सिनेमाची गरज होती एवढी मोठी कास्टिंग. सो त्या कास्टिंगसाठी खूप मला हेल्पफुल आहे युगंधर देशपांडे. कारण प्रत्येक कॅरेक्टर महत्त्वाचं होतं, प्रत्येक कॅरेक्टरला शेड्स होत्या आणि त्या शेड्समध्येच ते कॅरेक्टर बसणं गरजेचं होतं. एक चुकीची कास्टिंग हा सिनेमा फसवू शकला असता. सो त्यामुळे युगंधर देशपांडेने खूपच मदत केली आहे हा कास्टिंगसाठी. कारण ह्यांची सरांची निवड किंवा मकरंद सर हे व्यवस्थित करू शकतात का किंवा हे करू शकतात का, ह्यावरही आमचं भाष्य झालं. आणि ऑफकोर्स या सिनेमामध्ये असं एक होऊ शकतं म्हणजे की समजा असं म्हणू शकतं की अरे कोणामुळे तरी काम अडू शकतं, पण ह्या सिनेमामध्ये जी आर्टिस्ट कास्ट झालेत ते कास्ट झाले नसते तर हा सिनेमा अडला असता. त्यामुळे खूप हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी की हे जे अनुभव आहेत सगळे त्यांनी मला दिलाय, तो या सिनेमाला खूप उपयोगी झाला आणि त्यामुळे हा सिनेमा घडलाय हे सांगेन आता. ट्रेलरची जेव्हा सुरुवात होते तेव्हा तुमच्यापासून म्हणजे तुम्ही निवेदन करता आणि अशी संपूर्णपणे ट्रेलरची सुरुवात होते, तर या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल. पहिल्यांदा मी सांगेन जानवलकर सरांबद्दल, कारण मी इथे जी आहे या सिनेमात ती जानवलकर सरांमुळे. कारण त्यांनी फोर्स केला की हिला घ्या, करेल म्हणून मी त्या सिनेमात आहे. बरं, माझा काही रोल मोठा नाहीये, मी 3 दिवस काम केलेलं आहे, पण मला खूप मजा आली या सगळ्यांच्या. कारण हे सगळे माझे मित्र होते, यांच्यावर काम करताना खूप मजा. आणि पोरं आणि म्हातारी मध्ये मी, त्यामुळे खूप मजा आली मला. आणि अनुभव सांगायचा तर नेहमीच चांगला असतो. मराठी सिनेमा करताना तुम्हाला नेहमी ना आपली फॅमिली असल्यासारखी वाटते. तिथे वेगळे पण काही वाटत नाही, कारण सगळे आपले दोस्त असतात. त्यामुळे मज्जा करणं, काही बोलणं, चावट बोलणं, चांगलं बोलणं, सगळं बोलणं असतं. त्यामुळे मजाही खूप आली. आणि हा रोल म्हणजे आता माझ्या वयानुसार मला मिळालेला आहे, कारण दिसते आता म्हातारीचा रोल आहे. त्यामुळे चोंबड कांद्या ज्या म्हाताऱ्या असतात, आमचं घर आहे, घरामध्ये दुकान आहे आणि ही बाहेर बसलेलीच असते, डोळ्यांनी दिसत नाहीये, मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चौकशा, बरं ही सगळ्यांना ओळखून असते. त्या जागेवर बसून हिला गावातल्या सगळ्यांची माहिती असते, जी मला नेहमी असते तशी. ओम, तुला विचारायला आवडेल, तू आतापर्यंत केलेले चित्रपट हे खूप वेगळे राहिलेत, त्यामुळे असं वाटत नाही की तू कुठलाही आलेला सिनेमा चूज करशील. त्यामुळे तुझे निकष काय असतात एकतर भूमिका स्वीकारताना किंवा चित्रपट स्वीकारताना? या चित्रपटातील तुझी भूमिका कशी असेल हे सांग. आणि तू आतापर्यंत ज्या ज्या चित्रपटात काम केलंय, माझं असं ऑब्झर्वेशन की त्यामध्ये खूप लोकप्रिय कलाकार राहिलेत, तर कधी असं झालंय की स्टारकास्ट चांगली आहे म्हणून सुद्धा आपल्याला करावं लागले, असं कधी झालंय का? चित्रपट निवडताना काय निकष असतात? एकतर मी इतकं काम केलं नाहीये की ठराविक माझे निकष असावेत. इतर इथे बसलेली मंडळी जास्त चांगलं उत्तर, त्यांचे निकष आतापर्यंत ठोस झाले असतील, माझे बदलत असतात. पण तरी मला असं वाटतं की गोष्ट एकतर चांगली असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट तू म्हटलीस तसं सोबत कोण आहे हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे या सिनेमात मला असं वाटतं, याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर लक्षात येईल, जसं विविध मगाशी म्हणाला की जे कास्टिंग आहे ना, तुम्ही पूर्ण आपले सगळ्या मराठी चित्रपटसृष्टीत पहा की जे कास्टिंग झालंय त्याच्यासाठी तोच माणूस म्हणजे सगळ्यात उत्तम कास्टिंग झालेलं.
तो अगदी फिट बसणारी व्यक्ती तिथे निवडली की सगळ्यात बेस्ट तो रोल कोण करू शकतो अशा पद्धतीचं ते कास्टिंग झालंय. सो मला ते गोष्ट ऐकल्यावर आणि त्याच्यानंतर कास्टिंग ऐकल्यावर असं वाटलं की हे खूपच चपखल बसणारं सगळे कलाकार आहेत आपापल्या भूमिकेत. त्याच्यामुळे आपल्याला पण काहीतरी एक्सप्लोर करायला मिळेल आणि तसं झालं. कारण या सगळ्यांसोबत मला काम करायची इच्छा होती. खूप मोठी नाव आहेत, खूप वर्षांचा अनुभव आहे प्रत्येकाच्या मागे आणि त्यांच्यासोबत काहीतरी करायला मिळावं. कारण हे सगळे कधी ना कधी गप्पा गोष्टी ज्यांच्यासोबत झाल्या आहेत, कधीतरी बोलणं होतं, भेटणं होतं, असे सगळे परिचित सगळे आहेत. पण काम करायचा योग येत नव्हता. तो या निमित्ताने आला आणि खूप मला चित्रीकरण झाल्यावर असं वाटलं की मी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य होता. अजूनही मला असं वाटतं, ट्रेलर बघितल्यावरही असंच वाटतंय मला की अतिशय योग्य निर्णय तो झाला. आणि आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल 5 जूनला की निर्णय योग्यच होता आणि त्याला प्रेक्षकांचे आशीर्वाद मिळाल्यावर तो त्याच्यावर मग शिक्कामोर्तब होईल. जितेंद्र सर, पहिलं तर राजा शिवाजी सिनेमामध्ये तुम्ही जे काही काम केलं त्याच्यासाठी आणि जे काही यश मिळालं त्यासाठी तुमचं खूप सारं कौतुक आमच्या टीमकडून. सगळं श्रेय रितेश देशमुख यांचं. आणि ही भूमिका पूर्ण वेगळी आहे, 360 डिग्री आम्ही आता जी पाहिली त्याच्यापेक्षा. तर रवी अण्णा म्हणजे ट्रेलरमध्ये जेवढं आम्हाला समजलंय की तो अविवाहित आहे आणि पूर्ण गावच्या सगळ्या कामांमध्ये त्याचा होल्ड असतो. तर या भूमिकेविषयी तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती आणि एकंदर होकार देण्याचं कारण? मला फार कौतुक वाटतं जेव्हा एखादा लेखक, एखादा कलाकार, एस्पेशली दिग्दर्शक जेव्हा एखादी गोष्ट मांडू इच्छितो. आपण लहानपणापासून सगळे गोष्ट ऐकण्याचे आपल्याला आवडते, गोष्ट ऐकायला खूप आवडीची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, एक राणी होती वगैरे वगैरे. आणि मग गोष्ट आपल्या डोळ्यांपुढे तयार व्हायची. वाचनानं आपल्याला समृद्ध यासाठी गेले की कल्पना विश्व आपलं विस्तार ते गोष्टींमुळे लहानपणी ऐकलेलं आहे. तर जेव्हा कधी एखादी माणूस गोष्ट सांगतो, एखादा माणूस, तर तेव्हा त्याला खूप इच्छा असते की एखाद्याने ऐकणाऱ्याने मन लावून ऐकावी. तर नुसती साधी गोष्ट सांगणाऱ्याच्या मनात जर हे येत असेल तर एखाद्या दिग्दर्शकाचे काय स्वप्न असतील आणि त्यातही जर पहिला सिनेमा करायचा आहे तर काय स्वप्न असतील. तर मला फार भारी वाटतं, स्पेशल वाटतं की कुणाच्या तरी पहिल्या सिनेमाचा मी भाग आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी स्पेशल असतं. पहिला सिनेमा तो स्वतःच्या चुकांसहित, स्वतःच्या वेचलेल्या गोष्टींसहित तो उभा राहत असतो आणि तो त्याचा पहिला सिनेमा कधीच विसरत नाही. तर पहिली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माणूस. यानं मला जेव्हा तो आला त्यानं मला कथा ऐकवली, त्यानं मला ज्या पद्धतीनं कथा ऐकवली, जितक्या शांततेनं, कुठलीही घाई गडबड न करता, ज्या आत्मविश्वासपूर्ण पद्धतीनं त्यानं मला सगळं ऐकवलं. तिथल्या तिथे ठरलं होतं की हे करायचं. ओके. त्यानंतर मी म्हटलं पण हे बाकीचे जे आहेत लोक ते कोण करणार आहे. तर त्यांना सांगितलं की काही गोष्टी ठरलेल्या होत्या, काही गोष्टींची, काही कलाकारांचं कास्टिंग झालं होतं, काहींचं व्हायचं होतं आणि तो इतका मोठा गोतावळा होता. म्हटलं हा कसं काय बरं तो असं काही काही माणसं येतात हाय कसं आहे सगळे, ते एक वेगळाच आत्मविश्वास घेऊन येतात बघ, तसा नव्हता तो. अत्यंत शांत होता. म्हटलं संयमी तर वाटतोय, शांत वाटतं, पण फारच असे उंगली बहादर लोकांची गोष्ट आहे. तर तिथे माणसं ती आली पाहिजे. वाचनाला जेव्हा सगळे कोण कोण असणारी क्लॅरिटी आली, म्हटलं हा मित्रा आता तुझ्यावर जबाबदारी आहे, ह्यांना आवडतोच कसा. आता पतंगीला ढील नाही ओढायचे, हापसायची. पण ह्यांना ते सगळं ज्या वेळेला कुठे ढील द्यायचा, कुठे हापसायचं, त्याला ते दिसलं होतं आणि ते त्यांनी केलं. म्हणून तो पहिला दिवस त्याचा फोन आलेल्याचा, तो भेटल्याचा, ते आत्ता लोकसत्तेच्या कार्यालयात हा मुलगा बसलाय आणि तो या लोकांसोबत बसलाय. मला त्याचा अतीव आनंद आहे की त्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि ते स्वप्न त्याच्या पाठीशी झी स्टुडिओज म्हणजे जाणवलेकर तर होतेच, पण त्यांची अख्खीची अख्खी टीम, त्यांची निर्मिती असलेला हा सिनेमा आहे. आणि यानं अत्यंत म्हणजे हा शिकत जाईल, हा आणखी वेगवेगळ्या टप्प्यावर सिनेमॅटिक सगळं आणखी करत जाईल. पण हा या माणसाकडून घेण्यासारखा गुण म्हणजे हा प्रामाणिक आहे अत्यंत.
त्यामुळे हा सिनेमा पण प्रामाणिक सिनेमा झालाय आणि म्हणजे आनंद आहे. आणि वेगवेगळे खुमखुमी असते ऍक्टरला वेगवेगळं काम करण्याची, पण ते दरवेळेला जमेलच असं नाही. ते त्या दिग्दर्शकानं पाहायला पाहिजे तुमच्यातलं वेगळं काम. त्यामुळे तो जो रवी अण्णा तुम्हाला जसा आत्ता दिसतोय ट्रेलरमध्ये तसा आणि त्याच्या पलीकडचा जो सिनेमा आहे तो ठेवण्यामागे आधी यश लेखकाचं, मग दिग्दर्शकाचं, मग सहकलाकारांचं आणि उरलं सोडलं माझं. मकरंद सर, एकदम वेगळा अंदाज दिसतोय, तुम्ही इंग्लिश बोलताना दिसताय, तर हा अनुभव कसा होता? इंग्लिशने सुरुवात कर. वेगळी भूमिका करायला नेहमीच कलावंतांना आवडत असतं. आणि एका टप्प्यावर जेव्हा तुम्ही सुरुवातीला या पद्धतीचे अभिनेते आहात असं जेव्हा सिद्ध होता, त्यानंतर वारंवार त्याच पद्धतीच्या भूमिका तुमच्याकडे येऊ लागतात आणि मग त्यातून आपण बरे अभिनेते आहोत ही सांगण्याची धडपड पण आपली सुरू राहते. त्यासाठीच्या वेगवेगळ्या वाटा आपण सातत्याने शोधत राहतो. तर मला असं वाटतं की वेगळी भूमिका मिळाली की आपण करावी असं सदैव वाटणारा मी कलावंत आहे. तर ह्या चित्रपटाच्या निमित्तानं विविधनं जेव्हा मला पहिल्यांदा हे कॅरेक्टर ऐकवलं त्यावेळी मला ते आवडलं. माझ्या डोळ्यासमोर पुन्हा आपलं साचेबद्ध काहीतरी विनोदी असेल असं डोक्यात होतं. पण नंतर त्याने जेव्हा ते करायला घेतलं त्यावेळी तो खूप उत्तम दिग्दर्शक आहे असं माझ्या लक्षात आलं आणि त्याने सिरियसली विनोद करून घेतला. ती भूमिका गंभीर आहे पण त्याला हसतील लोक अशा पद्धतीची भूमिका आहे आणि ही खरं तर कसरत होती तारेवरची. पण आम्ही दोघांनी वेगळं बोलून त्याविषयीचं काही तयार केलं आणि मी त्याच्या मार्गदर्शनाखाली ही भूमिका वेगळ्या पद्धतीनं साकारण्याचा प्रयत्न केला. ती कितपत यशस्वी ठरली आहे हे येत्या 5 जूनला कळेलच. त्यामुळे मी पण उत्साहित आहे आणि एवढे सगळे कलावंत ह्यांनी घेऊन केलंय काय हे बघण्याची उत्सुकता मला पण आहे. कारण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कलावंतांचं शूटिंग झालेलं असल्यामुळे नेमकं एकत्रित यांनी काय केलेलं आहे हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांप्रमाणेच आम्हाला सुद्धा आहे. त्याबद्दल वेगळं सांगायला सई, ट्रेलरमध्ये एकदम मध्यावरती तुझा लुक समोर येतो. नेहमी खरं तर ग्लॅमरस सई एका वेगळ्या रूपात दिसतेय. ती तुला कशी सापडली? म्हणजे ऍक्च्युली आम्हाला ती मंजुळा आहे, ती नेमकी कोण आहे, ती नेमकी कोण आहे हे कळू शकलेलं नाहीये, पण त्या तिच्याबद्दल तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. या बाईने मला भयंकर त्रास दिलाय आतोनात. खूप कष्ट घ्यावे लागलेत मला, कारण ह्या भूमिकेची, त्या पात्राची विचारसरणी आणि माझी विचारसरणी कुठे जुळत नाही. त्यामुळे आम्हाला भेटायलाच खूप वेळ लागला आणि भेटलो तेव्हा खूप त्रास झाला, एवढंच मी सांगेन. विविध सर, तुम्हाला विचारायला आवडेल, हा सिनेमा रिमेक आहे असंही म्हटलं जातंय सुलोचना फ्रॉम सोमेश्वर या कन्नड चित्रपटाचा. तर जर असेल तर 2 प्रश्न आहेत. पहिला असा की तो दक्षिणात्य म्हणजे त्या कल्चरमध्ये बनला आणि हा मराठीमध्ये, तर जेव्हा रिमेक करतो तेव्हा काय आव्हानं असतात, काय प्रकारचे चेंजेस तुम्ही केलेत? आणि दुसरं असं की रिमेक झालेले असेही चित्रपट आहेत, आता सध्याचं उदाहरण म्हणजे दृश्यम, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, दोन्ही चित्रपट हिट आहेत. तर मग अशा वेळी निर्माता आणि दिग्दर्शकाचं यश कशामध्ये? ते निर्माता आणि दिग्दर्शकाचं यश आहे की त्या अजय देवगण आणि मोहनलाल या अभिनेत्यांचं यश आहे, त्यांचा चाहता वर्ग म्हणून आहे? याबद्दल काय सांगा? तो प्रश्नही विचारलाय, उत्तरही दिलंयस, पण तरी पण मी बोलेन तुला. पण सर्वात प्रथम मी सांगेन की ना, ही गोष्ट करायची हे ठरवलं भवेश जनावलेकरांनी आणि त्यांनी मग ही संधी आम्हाला पुढे पास ऑन केली की त्यांचं विजन एक आम्ही कॅरी केलं आहे. आणि तू म्हणालीस तसं की मला असं वाटतं की माणसाचा गुणधर्मच आहे ॲडॉप्टेशन. सो तो चांगल्या गोष्टी ॲडॉप्ट करतो आणि पुढे जातो. आणि मी असो सगळेच म्हणेन की चांगल्या गोष्टी घ्याव्या आणि पुढे जाव्या. आणि दुसरा प्रश्न म्हणजे तू म्हणशील ती संकल्पना आणि अमुक, तर ना ज्यावेळी मला असं वाटलं की ही गोष्ट ना जगासमोर मांडावी, कारण ही चांगली कलाकृती आहे, ती माझ्या मराठी प्रेक्षकांनी अनुभव घेतला पाहिजे. असे कितीतरी, जसं म्हणालेस की तू असे मराठी सिनेमा सुद्धा आहेत की सरांनी पाठला सांगितलं होतं मेरा साया, जुन्या काळात राजा परांजपेंचा सिनेमा होता तो सुद्धा हिंदी आणि असे. अरे बेईमान नाटकावरून घराम नावाचा चित्रपट, मराठी नाटकावरून हिंदी चित्रपट झालेला आहे. त्याच्यानंतर फार कशाला शेक्सपियर
यांनी किंग लिअर लिहिलं, त्याच्यानंतर त्याच्यावरनं इतक्या लोकांनी कामं केली. मग नटसम्राट नावाचं नाटक त्याच्यावरून इन्स्पायर होऊन कुसुमाग्रजांनी लिहिलं, विभा शिरवाडकरांनी. त्याच्यामध्ये दत्ता भटांपासून फार डॉक्टर लागूंपर्यंत, मोहन जोशी सरांपर्यंत सगळ्यांनी कामं केली. त्यावर चित्रपट झाला. आणि तो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटतं की एकाच आईच्या गर्भातून, एकाच बापाच्या वीर्यातनं जन्मणारे दोन जुळे भाऊ सुद्धा वेगवेगळे असतात. आणि त्यात कसं होतं की आता अकिरा कुरोसावांच्या सेवन समुराईजवरनं जगभरात खूप साऱ्या, कारण ती गोष्ट खूप चांगली आहे, किंवा आपल्याकडे पॉप्युलर असलेलं गॉडफादर सारखं, म्हणजे ती कादंबरी सुद्धा प्रसिद्ध आहे, मारिओ पुझोंची ती सिरियल सुद्धा प्रसिद्ध आहे, सिनेमा सुद्धा प्रसिद्ध आहे, त्यावरून झालेले जगभरातले व्हर्जन सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीपासून स्फूर्ती घेऊन त्यातून नाविन्यपूर्ण मी काहीतरी करतोय, ही पण एक गंमत असतेच. आता त्यावर ज्यांनी मूळ सिनेमा पाहिला असेल त्यांनी तो कानडी भाषेत पाहिलेला असेल, तर ती कानडी भाषेतली जी गंमत असेल ती मराठीत येणार आहे का? तर मराठी भाषेतली एक वेगळी गंमत आहेच आहे ना. आणि ती पात्र पण वेगवेगळ्या पद्धतीनं साकारणारी आहेच आहे. म्हणजे असं नाहीये की कलावंतांना दिग्दर्शकाने बसवले आहे कानडी सीन बघा आणि मग मराठी करा, असली काही भानगड नाही. त्यामुळे त्याचं एक नाविन्य, त्याचं एक वेगळेपण, त्याचं पार्श्वसंगीत वेगळं आहे. त्याच्याशिवाय जिथे हा सिनेमा घडतो तो कर्नाटकात वेगळ्या ठिकाणी घडला असेल, आपल्याकडे कोकणातल्या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलंच असेल, त्याने तो कोकणचाच असल्यामुळे आपली भूमी जास्तीत जास्त सुंदर दाखवण्याचाही प्रयत्न त्याने आटोकाटपणे केलेला आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद घेतल्यानंतर मग त्यावर चर्चा झाली तर ते उत्तम आहे. कारण आपण डॉक्टर लागूंचं नटसम्राट पाहिलं आणि दत्ता भटांचं पाहिलंच नाही आणि त्यावर टिप्पणी केली तर ते योग्य ठरणार. करेक्ट. दोघांचं बघितल्यानंतर आपण काहीतरी तुलनात्मक बोललो, हा मला हे जास्त बरं वाटलं किंवा हे जास्त बरं वाटलं, तर ते जास्त संयुक्तिक असतं असं मला वाटतं. रसभंग करण्याचं काहीच कारण नाहीये. त्याच्यामुळे सारखं हे ह्याची कॉपी आहे, सारखं हे ह्याची कॉपी आहे, त्यातनं आपण खूप काहीतरी जबरदस्त बोललोय असं काही समजायचं कारण नाही. सिनेमा पाहून हा त्याचा आहे, दोन्ही सिनेमात साम्य आहे, पण आम्हाला हाही आवडला, हे सुद्धा तितकंच महत्वाचं नाही. आणि मी हा सिनेमा अजून पाहिलेला नाही. मी नाही पाहिलं. नाही, तो सिनेमा जो मी तो पाहिलाय, हा सिनेमा मी पाहिला नाही. कोणीच नाही मी पाहिलं. छाती ठोकपणे सांगतो की त्या सिनेमापेक्षा या सिनेमातली जी कामं आहेत अभिनेत्याची, याचं कारण अख्खा ओम मुदकर आहे आमच्या सिनेमामध्ये, अख्खा मकरंद अनासपुरे आहे, सई तामणकर आहे. ती जेव्हा बोलते तिथं भलतच कोण रे आमची आऊ, जेव्हा अरे म्हणजे ते कसं माहितीये का, बॅटच वेगळे, स्टेडियमच वेगळा आहे. बॉलर जरी तोच असला शोएब अख्तर, तरी तो तिथं पाकिस्तानमध्ये खेळणं आणि इथे येऊन वानखेडेवर जेव्हा सचिन येतो तेव्हा ते पिच, ते वानखेडेचं स्टेडियम आणि वानखेड्यातली लोक, ते जेव्हा सचिन ओरडतात ना तेव्हा सरांची बॅट वेगळी चालते, आहे की नाही? तसं आहे ते. आणि आऊचं ट्रेलर मधलं पहिलंच वाक्य खूप गाजलेलं आहे, जे कानडी सिनेमात तुम्हाला सापडणार नाही. तुझं नाव काय रे? विकास. अरे सगळी गल्ली शोधते रे तुला. याच्या आतापासूनच ट्रेंडिंग मध्ये आलेलं आहे. सो ना मी प्रयत्न असा केला की हे सगळे कलाकार आहेत ना ते वेगळ्या पद्धतीने जगासमोर येतील, लोकांसमोर येतील, आणि त्यांनी खूपच वेगळ्या पद्धतीने आले. म्हणजे सई तुम्हाला त्याची दिसली नसेल, मकरंद सर दिसले नाहीत, जे जितू सर दिसले नसतील, ओम दिसला नसेल, आऊ दिसले नसतील, असे सगळे जे आजूबाजूलाचे सगळे कलाकार आहेत सगळे नवीन तऱ्हेने तुमच्या समोर येणार आहेत. प्लीज ते चुकवू नका. विचाराचा मुद्दा एवढा होता आणखी की मलाही एक गोष्ट सांगायची, म्हणजे ती गोष्ट जेव्हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये येते ना, किंवा कुठलीही गोष्ट, आता आम्ही एक चेकॉवची एक गोष्ट मराठीमध्ये त्याचं नाटक केलं होतं, तर सगळे रेफरन्सेस बदलतात, त्याचे सगळे कल्चरल बॅकग्राऊंड बदलतं. म्हणजे हे काही ट्रान्सलेशन नव्हे की तुम्हाला फक्त डब करायचं आहे असं नाही. तिथे नवीन एक केमिस्ट्री तयार होते, नवीन त्या मातीतले नवीन रेफरन्सेस येतात, त्या मातीतल्या नवीन गोष्टी येतात, नवीन मिथकं येतात, त्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी जोडल्या जातात आणि ती स्वतः म्हणून काहीतरी एक कलाकृती तयार होते. तर जरी आता ती रशियन गोष्ट असली, आम्ही ज्या नाटक केलं होतं, तरी सुद्धा ती जेव्हा महाराष्ट्रात येते तेव्हा ती कोकणातली गोष्ट होऊन जाते. आणि तो एक माणूस कोकणातला असतो, एक कुठला तरी आणखीन महाराष्ट्रातल्या दुसऱ्या भागातला असतो, आणि त्यांच्यामधला तो संवाद होतो, त्यांचे आपापले डायलेक्ट्स येतात, त्यांची संस्कृती येते, ते एकमेकांशी भिडतात आणि महाराष्ट्रातली स्वतःची म्हणून गोष्ट तयार होते. आणि ही गोष्ट अशी वेगळी तयार होणं
हे त्यातल्या कलाकारांसाठी, दिग्दर्शकासाठी खूप मोठं आव्हान आहेच. म्हणजे ही जरी गोष्ट आधी वेगळी असली, कोणीतरी केली असली, तरी सुद्धा जेव्हा एखादा सीन समोर येतो तेव्हा कलाकारांसाठी ते आव्हान असतंच ना. कारण ते सगळं नव्याने उभं करायचं असतं, ते भावविश्वात नव्याने जायचं असतं. ते रेडी असल्यामुळे तुमचं आव्हान चुकत नाही, चांगल्या अर्थाने आव्हान उभंच राहतं. दिग्दर्शकाच्या समोर चांगल्या अर्थाने हे आव्हान हवंसं असतं प्रत्येक कलाकाराला. ते आव्हान उभं राहतच, आणि ते आव्हान उभं राहतंय की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि ते आव्हान आमच्या समोर उभं राहिलं आणि त्याच्यातून आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, म्हणून त्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे, म्हणून ती आपली गोष्ट आहे, म्हणून ती आपली गोष्ट बनून लोकांच्या समोर येते. त्याच्यामुळे ती आधी झाली नाही झाली याचा काही रेफरन्सच नाही, ही इररिलेव्हंट गोष्ट आहे. आणि अलीकडच्या काळात हे माध्यम खूप वाढल्यामुळे किंवा जग हे ग्लोबल व्हिलेज झाल्यामुळे सहज सुलभ आहे. पूर्वीसारखं जर असतं तर ते कळायलाच आपल्याला बऱ्याच जणांना कळलंही नसतं की ही कशावरची गोष्ट आहे आणि ही कुठली गोष्ट आहे. आता ती एक काय व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा सोशल मीडिया युनिव्हर्सिटीतले खूप PhD असल्यामुळे ते लगेच हे क्या है, ये आपको मालूम है, ये कहाँ से आया है वगैरे ते सुरू झालंय. परंतु प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद वेगळ्या पद्धतीने घेता येतो. आणि ऑफिशियल आहे, अनऑफिशियल नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट अनऑफिशियल नाही, ऑफिशियल आहे. पण हे बरोबर सर तुम्ही जे बोललात, आम्हाला त्याच्यातनं जावंच लागलं, आम्हाला रात्री जागाव्याच लागल्या. कोकणात कुठे शूटिंग झालंय आणि तुम्हा सगळ्यांचा एकत्र काम करण्याचा कोकणासारख्या ठिकाणी, एवढा निसर्गरम्य ठिकाणी कसा होता अनुभव? कोकणात माझ्या गावी शूटिंग झालंय, कुडाळमध्ये. थोडं जवळपासच गाव आहे, त्यामुळे मी प्राऊडली सांगतो की झालंय. पण तरी सुद्धा कोकणात शूटिंग झाले असलं तरी या फिल्मचे इमोशन्स महाराष्ट्राचे आहेत. सो त्यामुळे ते सगळं झालं. आणि अजून एक व्यक्तीचं ना मी नाव घेईन, कौशल गोस्वामी यांनी खूप सुंदररित्या कोकण दाखवलंय, जो तुम्हाला 5 जूनला बघायला मिळेल. कारण कोकणची एक ब्युटी आहे, आणि ती ब्युटी जर समजा समोर नाही आली तर मी कुठेतरी कमी पडेल असं वाटेल. सो प्रयत्न केलाय ब्युटी दाखवण्याचा, आणि कौशल गोस्वामीने सुद्धा. सो तेच, आणि ह्यांचे अनुभव तुम्ही. सई, कोकणात शूट असल्यामुळे जेवण खूप अमेझिंग, जवळ बीच, त्यामुळे निसर्गाची साथ होती. पण आय थिंक वी हॅड अ ग्रेट कपल. म्हणजे अशी जेव्हा कास्ट असते तेव्हा सगळ्यात जास्त उत्सुकता अशी याची असते की आम्ही सगळे एकत्र असणार, मग खूप गप्पा होणार. कारण जनरली असं कधी एवढा वेळ स्पेंड करायला मिळत नाही. त्यामुळे एक छान गेट टुगेदर या निमित्ताने झालं असं म्हणायला हरकत नाही. वी एन्जॉयड अ लॉट. पण असं पण आहे की जेव्हा तुम्ही शूटिंगला जाता तेव्हा कामात तुमचं जास्त लक्ष असतं, गमती मजा ह्याला प्रायोरिटी आपसुकच देता येत नाही. पण जी काही कंपनी आम्हाला लाभली एकमेकांची, ते कायमच, तो अनुभव कायमच लक्षात राहील आणि जवळ राहील असं वाटतं. मकरंद सर? खूप चांगला अनुभव. खरं तर सई म्हणाली तसंच एक चांगलं गेट टुगेदर. आणि मुळात कसं होतं की 48 जणांचं झालं नाही ते एकत्र, कारण ते वेगवेगळ्या टप्प्यावर होते. पण जे तुकड्यांमध्ये झालेत, म्हणजे अ वर्गाची सहल या 3 दिवस आहे, ब वर्गाची या सत्रात ते झालं. पण तरी सुद्धा त्याची गंमत, त्याची सगळी मजा दिग्दर्शक म्हणून त्यानेच घेतलेली आहे. पण आम्ही जेवढ्या पुरते होतो तेवढ्यात आम्हाला खूप मजा आली आणि टाइमपास केला. टाइमपास. म्हणजे तू एक एक व्यक्तिमत्व बघ, जितेंद्र जोशी, ओम बुधकर, आऊ, मख्याजी, मी, अजून अंशू आहे, म्हणजे अख्खी गँग, योगेश आहे, योगेश शिरसाट. काय प्रकारचा टाइमपास आम्ही केला असेल हे मी शब्दात नाही सांगू शकत. ते फक्त तिकडच्या सेटवरती जे लोक होते उपस्थित त्यांनी अनुभवलंय आणि आम्ही अनुभवलंय, आणि तो अनुभव स्पेशल आहे. मजा आली. सगळे एकत्र मिळतात इतक्या दिवसांनी. मुद्दाम ठरवून आम्ही कधीच कोणी भेटत नाही, आणि नकळत भेटतो ते वेगळं असतं. आम्ही नकळत भेटलो शूटिंग करायला. बरं, मी ह्याच्याबरोबर काम केलं नाही, मी सई बरोबर केलं नाही, ह्याच्यावर केलं नाही, पण मी आणि ह्यांनी केलं. अंशू होता, योगेश होता, गणेश होता, आणि गावातले लोक होते. मजा आली. काहीतरी मध्ये उंगल्या करणं चालूच असतं, त्यामुळे आणि मजा येते. आणि आपण मराठी लोक तशी खूप खेळीमेळीने काम करतो, त्यामुळे मजाच येते. मी म्हटलं ना, फॅमिली बनते.
आणि तिथले दोन स्थानिक कलावंतांना खूप त्यांनी वाव दिलेला आहे. तर ते एक स्थानिक कलावंत माझे शिष्य होते, पांचजन्य असं मी त्यांना नाव दिलं. पंचरत्न. पंचरत्न. कोण कोण तो माझे 2 शिष्य. मंजुनाथ. गुरुजींचे शिष्य. मंजुनाथांचं एक तिथे सुंदर हॉटेल आहे आणि ते व्हेज जेवणाचं आहे. त्यामुळे व्हेज जेवण ज्या दिवशी पाहिजे असायचं त्या दिवशी मी सीन झाल्या त्यांचं नाव काय मंजुनाथ. नाही सिनेमातलं पांचजन्य होतं. पंचरत्न नाही, पांचजन्य. काहीतरी पांचजन्य. आज मला जेवणाला असं असं पाहिजे, म्हणजे वारानुसार आपण व्हेज, आणि त्यांची खानावळच होती त्यामुळे ते व्हेज जेवण हळूच मला सीनच्या रिहर्सल मध्ये आज काय पाहिजे मग मी सांगायचो आज हे हवं हे हवं. आणि एक आमच्या ताई होत्या ज्यांचं तारकर्लीला मत्स्याहाराचं हॉटेल होतं. सीन झाला की मी त्यांना गप्पा मारायला, काय त्या दिवशीचा जो वार आहे काय उद्या आणणार, मग ते पापलेट चालेल, खापरी आहे का, तर मस्तच. त्यामुळे आहार सई जसं म्हणाले तसं जेवणाने उत्तम अशा पद्धतीचं, आणि कलावंत आपापल्या पद्धतीने शोधून घेतात. ते मला जे मी त्या घरात बसायचो त्यांच्या घरातलं सुद्धा खायचो. हो पण ते होतं. ज्या घरात तुम्ही बसता ना, काय करताय ते लगेच काय करतात म्हटलं की तुमच्यासमोर प्लेट येणार डायरेक्ट, ते विचारतही नाही, एक अख्खी भरलेली प्लेट येते तुमच्या समोर, असा पाहुणचार आहे. त्यामुळे फारच इट वॉज अमेझिंग. आणि जसं मकरंद म्हणाला ना, त्या ताई यायच्या 7ची शिफ्ट त्या तारकर्लीवरनं निघणार, त्याला 1.5 तास तिथे पोहोचायला. तुम्ही बनवता कधी? सकाळी 4 वाजता उठून. तुम्ही मी 4थ्या दिवशी त्यांना म्हणतो नको असं करू, तर त्यावेळेला तुम्ही रोज रोज येता का? तुम्ही परत कधी भेटता? ते हे जे सगळं आहे ना, की कुठेतरी ज्या ज्या कलाकारांना बघितलंय, आणि बरं गंमत ना, त्या एका कलाकारासाठी नाही असं घेऊन येणार, पण आम्ही पण असे नाही की बाजूला आपला डबा घेतला सगळे एकत्रच जेवणार. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळ्या रूम दिलेल्या होत्या, प्रत्येकाचं वेगवेगळी सोय होती, वेगवेगळे डबे सुद्धा होते. पण नाही, त्या किती 106 नंबरच्या रूम, 105 तिथेच जायचं, तिथेच भेटायचं. अर्थात इतकी लोक होती त्यामुळे हॉटेल सुद्धा वेगवेगळी होती, पण आम्ही गाठलं एकमेकांना आणि आम्ही खूपच आनंद घेतला. म्हणजे मैफलच होती हो, मैफल होती, सहल होती, त्याला काय म्हणतात ते म्हणा, पण प्रोसेस सुद्धा होती, त्याला माणसं होती आणि खरीखुरी माणसं होती, जीवाभावाची माणसं होती. फार कमी वेळेला असं घडतं की तुम्ही शूटिंग संपल्यानंतर परत तुम्हाला आठवण येते त्या लोकांची, त्या जागेची. तर कोकण हे तसं आहे, तिथली माणसं तशी आहेत. आणि तुम्ही जेव्हा वास्तूमध्ये उभे राहता, तुमची झोप कशी झाली, तुम्ही पोटात अन्न काय गेले आणि तुम्ही कुठे उभे आहात, कोणाबरोबर उभे आहात, याच्यावर खूप डिपेंडंट असतं की तुम्ही कसं काम करता. खूप गोष्टी त्यावर अवलंबून असतात. तर आम्हाला सगळंच चांगलं मिळालं. आणि आजूबाजूचा परिसर पण खूपच सुंदर होता. म्हणजे मी असं एकटा जायचो, यांना कोणाला माहिती नाही, मला वेळ मिळाला की मी असंच जायचो कुठे काय बघायला वगैरे. आणि असं जंगलासारखंच होतं आजूबाजूला. तर एकदा कुत्र मागे लागलं, मग बंद केलं त्याच्यानंतर. खूप वेळ ते मागे येत होतं आणि खूप डेंजर कुत्र होतं, त्याच्यानंतर ते बंद केलं. पण मी जायचं असं खूप छान वाटत. नंतर ते रिस्की आहे जरा एकट्याने, मात्र रुकेला घेऊन टेकडीवर वगैरे रुके मला चला सर जेवायची वेळ. एक दिवस त्याला शोधत, हा कुठे इथे असेल, इथे असेल, त्याचा स्पीकर त्याचा कुठेतरी गेलाय. बर हा येईल असं. आणि मी आणि सई पण बाईकवरनं, सई तुला दाखवतो, इतकं फार सुंदर जागा आहे. वेळ आहे ना सेटअपला, किती वेळ? 10 मिनिटं. ती बाईक होतीच, त्या बाईकवरून छान तो रस्तेच असे, ती घरं अशी आहेत. हा, मला स्वाती बोलेकरने सांगितलेली खानावळ तिकडची, मला म्हणाली उषा तू जाऊन जेवत तिकडे. पण मग पण नाही, काय झालं माहिती का, तू 3च दिवस एकटो होतीस. तू जोपर्यंत ते दुपारीच असते ती खानावळ, आणि आपलं शूटिंग जिथे होतं, जेव्हा आपण सुरू करायचो तोपर्यंत ते सुरू झालेलं नसायचं. आणि आपण जिथे शूटिंग करत होतो त्या खानावळीतून तिथपर्यंत जेवण येणं, तोपर्यंत त्याचं काय झालं असतं विचार कर. मला माहिती आहे ती खानावळ कुठली.
अच्छा. बावजाची खानावळ. हा, बावजाची पंकज खानावळ. हा ती पण आपण तिने मला विचारलं, गेली होतीस? म्हटलं कुठे वेळ मिळाला. नाही वेळ कसं, आणि त्यात म्हणजे आऊ आहे म्हटल्यानंतर ते तिचे सीन्स तेवढे करून हो. ते तसं असतं ना. पण पुढच्या वेळेला शूटिंग लावलं असं जवळ 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 बावजाच्या खानावळीतच लावतो. काय म्हणते अशी आयडिया. सकाळचं सीन तिथे, जेवण तिथेच. तरी आम्ही तुला वेगळ्या वेगळ्या भूमिकांमध्ये पाहिजे. हा सिनेमाचा जॉनर हा पूर्णपणे वेगळा आहे, म्हणजे मजा मस्ती आणि त्यात शेवटी एक सिरियसनेस आहे, भीती किंवा रहस्यमय घडामोडी घडतात. तर या जॉनर मध्ये काम करताना तुला कसं वाटलं, आणि खरंच तुझी जी भूमिका आहे ती भीती घालणारे का या गावकऱ्यांना, जिच्या नेमकं काय आहे? मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या मनात एक भीती असते, ती त्याचं रिप्रेझेंटेशन मी करते. आणि हा जरी म्हणजे इट्स अ हॉरर कॉमेडी, तर मला असं वाटतं की सगळेच रस आहेत याच्यामध्ये, आणि मला सगळ्या जॉनर्स मध्ये काम करायला आवडतं. असं काही एक स्पेसिफिक फेवरेट असा नाहीये. पण एवढं नक्की सांगेन की तुम्ही मला अशा रोलमध्ये ह्याच्या आधी कधीच नाही बघितलंय. मी सुद्धा ह्याच्या आधी असा रोल कधीच नाही केला, आणि मला खूप त्रास झाला. आणि खूप त्रास झाला म्हणजे चांगला त्रास. कधी कधी भूमिका जेव्हा त्रास देते तेव्हा चांगलं काम होतं असं म्हणतात. तर मला असं वाटतं की मे बी असं झालं असेल या सिनेमाच्या बाबतीत. गेल्या काही दिवसांपासून मला माहिती नाही तू फॅन पेजेस किती फॉलो करते, पण तुझे रील्स खूप व्हायरल होत आहेत मटका किंग पासून स्पेशली, की आम्ही ओजी टिकटिक वाजते सईला पाहतोय. तर आता ह्या पोझिशनला पण सईचा कोणता ड्रीम रोल बाकी राहिलाय का, किंवा तिला ती भूमिका आहे जी मला हवी आहे असं तुझ्या मनात काय? असं काही नाही विचार केलाय, पण मी कधी ऐतिहासिक चित्रपटाचा भाग नाही बनले. मला आवडेल बनायला. ऐतिहासिक चित्रपटाचा तुम्ही आत्ताच भाग झाला, तर तो अनुभव कसा होता? आणि अजून एक याला जोडून प्रश्न, रितेश सर आमच्याच मुलाखतीत असं म्हणालेले की तुम्ही एका दिवसात होकार दिलेला, तर त्या मैत्रीविषयी जाणून घ्यायला. एका दिवसात सुद्धा नाही. त्यांचा फोन आला मला संध्याकाळी 5:30 वाजता, आणि त्यांनी असं कुठे आहात? मुंबईत आहे. पुढचे काही दिवस काय करताय? म्हटलं काही नाही, मी असं रोज आपण बाहेर पडून काम केलंच पाहिजे, पैसे कमवलेच पाहिजे या विचारांचा मी माणूस नाही, अभिनेता नाही. मला मोकळा वेळ प्रचंड आवडतो, मोकळा आहे. तर त्यांनी सांगितलं असं असं आहे, मला असा रोल आहे, आणि ऐन वेळेला एक आर्टिस्ट आहे. बरं आज सांगतो मी, लोक त्याच्यावर पण कोणतरी हिंदी घेतला असेल, त्यांनी ऐन वेळेला नाही म्हणून मराठी कलाकार नाही, मराठीच कलाकार होता, उत्तम कलाकार होता. काहीतरी अडचण आली आणि त्यामुळे त्यांनी ते केलं नाही. आणि मला त्यांनी सांगितलं, म्हटलं बरं कधी आहे शूटिंग? उद्या. म्हटलं उद्या? म्हटलं पण लुक टेस्ट वगैरे काहीतरी असेल? हो आहे आत्ता. येता का? मी म्हटलं येतो. मग तिथे गेल्यानंतर कळलं की तू महाराजांच्या वकिलाचा रोल आहे, पंताजी गोपीनाथ बोकील. आणि तो टक्कल, म्हणजे टक्कल नाही करता येणार ते. नाही मग वीग लावा. तो वीग लावायला 2-2.25 तास रात्रच झाली. मी म्हटलं मग आता काय करायचं? शूटिंग उद्या किती वाजता? 7 कॉल टाइम 4:30. म्हणजे मी म्हटलं व्हॅनिटी इथंच उघडा, इथंच झोपतो, कशाला भूमिकेची तयारी वगैरे ते काय आहे. तरी काय काय लोक म्हणतात तू मारून नेतो. नाही, तसं नसतं. तुम्ही जेव्हा एक कपोलकल्पित व्यक्तिरेखा करता तेव्हा तुम्हाला काही करणं शक्य असतं, कारण ती कुणीतरी मनात योजिलेली असते. जेव्हा तुम्ही अशा विषयाला हात घालता, त्यात पुन्हा बघणाऱ्या लोकांच्या, दुर्दैवाने काही लोकांच्या डोळ्यात आधी आडनाव येतं आणि मग वाटतं की अरे त्याच्यावरनं जात येते, आणि मग ते ठरवतात की ह्यानं हे कसं केलं, त्याने ते तसं केलं. अशा वेळेला तर तुमच्यावर आणखी ते हे असतं ना की ओझं असतं की कसं काय करावं. पण एक सांगतो, रितेश देशमुख या व्यक्तीच्या मनामध्ये ती गोष्ट सुस्पष्ट होती. आणि रितेश भाऊंनी ते कसं आहे माहिती का, मी गोदावरी केला, मी कधी बोललेलो नाही, आज पहिल्यांदा बोलतो. मी गोदावरी चित्रपट जेव्हा करायचं ठरवलं निशिकांत कामतच्या निधनामुळे, त्याच्यावर काही लोक, काही मीडिया, काही वैयक्तिक लोक, तो गेल्यानंतर तो कसा गेला याच्याविषयी बरंच काय काय लिहित होते. तर माझ्या मनात एक गोष्ट आली की
मी निशीसाठी काय करू शकतो, मी तो चित्रपट करू शकतो. मग जे काही होतं नव्हतं ते म्हटलं ठरवलं करूया आपण. तेव्हा एकमेव असा मला फोन आला की भाऊ, पैशांपासून कुठलीही गरज जर लागली तर मी आहे, आणि एक तरी मला पासिंग शॉट तरी पाहिजे, कारण हा निशीवरचा सिनेमा आहे आणि तुम्ही करताय, तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा, मी तुमच्यासोबत आहे. आणि तो फोन होता रितेश देशमुख यांचा. तर ती व्यक्ती अशी आहे की निशिकांत कामत सुद्धा जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते, हैदराबादला होते, तेव्हा त्या हैदराबादमध्ये त्या कोरोनाच्या काळामध्ये ते अख्खं हॉस्पिटल हलवण्याचं काम 2 लोकांनी केले. एक रितेश विलासराव देशमुख, आणि त्यांना मी फोन केला, आणि दुसरं म्हणजे संदीप वाघा रेड्डी, ॲनिमलचा डिरेक्टर, ज्याला फोन निखिल महाजन यांनी केला. तर ह्या 2 माणसांनी जी मदत तिथे केली ना त्यावेळेला, तर मला ते विसरता येणं शक्य नाही. आणि त्यामुळे असा एक माणूस जर अडचणीत असेल, आणि शिवाय त्यांच्या अडचणीला मला रोल मी तो रोल कोणाचा मिळतोय, महाराजांच्या वकिलाचा, आणि त्यांचं इतकं महत्वाचं काम होतं त्या अफजल खानाच्या वधामध्ये, कारण त्यांना हे सांगणं, त्याच्याकडे फौज फाटा इतका मोठा होता, त्याला सांगणं की नाही तुम्ही एकटे या, हे सोपं काम नाहीये, आणि ती महाराजांनी जबाबदारी यांच्या खांद्यावर टाकली होती. तर ते जे काय, आणि शिवाय संतोष शिवम, म्हणजे काय, म्हणजे त्या माणसाबरोबर परत काम करायला मिळणार हे होतं. संजय दत्त, आम्ही त्यांचे सिनेमे म्हणजे मित्र 7 होतो, पैसे तिकिटाचे 3च लोकांचे, बाकीचे कसे जाणार म्हणून त्यांचे तिकीट घेऊन ब्लॅक करून त्याच्यातनं पैसे करून मित्रांना पिक्चर दाखवलेला. असं ते काय काय गोष्टी त्या तुमचे सर्कल कम्प्लीट होतात, तसं आहे ते. तर मजा आली, आणि शिवाय न मागता पैसे आले वगैरे. हे पैसे नव्हते मागितले त्यांना, किती देणार कधी देणार नाही, पिक्चर संपला, पैसे आले, आणि मग मी जितके पैसे बाजारात घेतो त्याच्यापेक्षा काकणभर जास्तच पैसे आले. त्यांनी पण मान ठेवला, आणि ते सदैव तसं करतात. या चित्रपटाची म्हणजे मराठीतला मल्टीस्टारर म्हणून मी म्हणणार नाही, पण एक वेगळी प्रक्रिया त्या चित्रपटांच्या निमित्ताने मराठीत अनुभवायला मिळाली. एवढे सगळे कलाकार मराठी आणि हिंदी नावाजलेले दोन्हीतले एकत्र काम करत होते, आणि ती जी प्रक्रिया आहे, मग प्रमोशन असेल आणि तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचला ज्या पद्धतीने, तर हा एक कलाकार म्हणून अनुभव कसा होता? आनंददायी होता. मी तर त्यांना म्हटलं, अहो माझी भूमिका एवढी छोटी, ती त्या पेपरवर इतकी छोटी, तर मी त्यांना टीजर पासून म्हणतो, भाऊ माझं नाव देऊ नका, तर ते कलाकार म्हणून किंवा विशेष भूमिका असं तरी जाते. म्हणजे नाही, महत्वाची भूमिका महत्वाची, आणि तरी माझा एक सीन कट झाला त्यातला, तो महत्वाचा सीन होता, पण ते लेंथ जास्त होती म्हणून कट झाला. तर भाऊ मला, भाऊ ही महत्वाची भूमिका, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही ऐन वेळा करताय, महत्वाची भूमिका. मला माझ्या कुठल्याही सिनेमासाठी इतके DM आलेले नाही आहेत जितके या चित्रपटासाठी येतात. तर ती खरोखरच महत्वाची होती. पण प्रमोशन आणि याच्या काळामध्ये काय, ते सगळीकडे ते फिरले आणि ते गेले, आणि जी कोणी माणसं आली, खरं सांगू का, त्यांनी जे कमावलेलं आहे नाव स्वतःच, मी तुम्हाला सांगतो, रितेश देशमुख हा माणूस, मी आमचा मित्र आहे एक राजू परुळेकर, पत्रकार आणि राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांनी मला असं सांगितलं होतं की विलासराव देशमुखांना रात्री 2:30 वाजता जरी कार्यकर्त्यांनी फोन केला, एक तर तो नंबर त्यांच्याकडे असायचा, तर विलासराव फोन उचलत असत आणि ते प्रत्येक कार्यकर्त्याला ओळखायचे. मी सांगतो की ही व्यक्ती जी आहे, त्यांचे सुपुत्र, यांना अर्ध्या रात्री जर कोणी फोन केला आणि सांगितलं की मी या अडचणीत, तो हा माणूस धावून येणार. हे मी तुम्हाला खात्रीलायकरित्या सांगतो. आणि हे जे त्यांनी जपलेले संबंध आहेत ना, म्हणजे त्याची गंमत कशी आहे की त्याची काल परवा एक हे झाली, काय सक्सेस पार्टी. आणि सक्सेस पार्टीला मराठीत काय म्हणतात त्याचा विचार करत होतो मी. चित्रपट यशस्वी झाल्याचा उत्सव होता, तर त्या उत्सवात बाकी आले होते, सलमान खान आले होते, फरदीन खान आले होते, सगळे आले होते. संजय दत्त या माणसाच्या बॉडी डबलचं ज्याने काम केलं ना, तो फक्त मागून दिसलाय, त्याचा खांदा दिसला फक्त. त्या माणसाला एक बोलवलं होतं त्याने, तिथे माणूस कळतो की त्याला तो जो कोणालाही माहित नाही, मला बाकी सगळे, मग विचार करा बाकी सगळे तर होत आहेत, पण त्याला बोलवलं, मग तिथे कळते अच्छा या उत्सवात तू सुद्धा होतास, तू सुद्धा सहभागी होतास, आणि प्रत्येक डिपार्टमेंट मधला प्रत्येक माणूस होता, इथे कळतं.
उषाताई, गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला प्रेक्षकांनी इतक्या वेगवेगळ्या रूपामध्ये पाहिलंय. म्हणजे मराठी बिग बॉस असेल, मास्टर शेफचं चॅलेंज तुम्ही स्वीकारलं, म्हणजे ज्या गोष्टी करायला तरुण सुद्धा घाबरतात, तर तुम्ही तिथे होतात आणि तुम्ही खूप छान अगदी ज्या खंबीरपणे एकदम हे केलंय त्या सगळ्या गोष्टी. आणि आता चित्रपटांमधल्या भूमिका म्हणजे देवाचं घर मधली सरपंच आजी असेल, आता या चित्रपटातली तुमची भूमिका आहे. गांधी डॉगचं पण नाव घेतलं. हो. गांधी टॉक्स. ही जी एनर्जी आहे ती तुमची म्हणजे प्रेरणा तुमची कशी तुम्ही टिकवली आहे, तुमचा उत्साह कसा काय, आणि हे इतके चॅलेंजेस या टप्प्यावर स्वीकारणं, हा तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही ज्या माझ्या ताकदीबद्दल बोलताना मला वाटतं बहुतेक हे माझ्या आईच्या मुळे आलं असेल. आमची आई वयाच्या 83व्या वर्षी माझा भाऊ तिला म्हणायचा, अगं बस उठू नको, तिला राग यायचा. ती स्वतः दात घासायला जाऊन उभी राहायची. अशी पडली आहे ती, सरळ अशी धबक्कन पडतात ना तशी, पण तिला मरेपर्यंत कधी फ्रॅक्चर नाही झालं, इतक्यांदा पडली ती. बरं, ती होती मास्तरीण, त्यामुळे 4 पोरांची आई. सगळ्यांचं जेवण ती 2:45 2:45ला उठून सगळ्यांच्या डब्यात न्यायच्या चपात्या, जेवायच्या चपात्या, भाजी, डाळ, भात सगळं करून जायची. आणि मी आज 80व चालू आहे, मी आतापर्यंत कधीही जेवणाला बाई ठेवली नाही. मी माझं जेवण करते, मी माझं जेवण खाते, आणि ती ताकद आहे. काय माहितीये, ताकद असण्याच्या पण 2 पद्धती असतात. आता मी इतकी फिरते यांच्या बरोबर, माझे पाय सुस्त आहेत. परवा मात्र कहरच झाला म्हणून शेवटच्या याला मी जाऊन पाय सोडून बसले, कारण रात्री ट्रेलरचं होतं म्हणून. पाय सुचतात. माझ्या मास्टर शेफला सुद्धा जेवणाची वेळ नसायची. बरं, तिकडे ते चिकन मटण सगळे ते घ्यायचे, तर मला अंगात काहीतरी व्हायचं. मग मी उठून दुसरीकडे जा, एवढूस सॅलेड घे, एवढूस सूप पी. रात्री जेवायची नाही, 12ला घरी जायची. पाय हत्ती एवढे, तो सगळा त्रास भोगला. आणि त्याच्यानंतर लगेच हॉस्पिटलात ऍडमिट, हिमोग्लोबिन 3. जेवणच जायचं नाही ना पोटात. पण हिमोग्लोबिन 3 म्हणून 4 दिवस हॉस्पिटलात राहून 3 बॅग भरल्या. पण परत उठून माझं सुरूच झालेलं आहे काम. मी प्रत्येकाचा बाऊ नाही करत. तुम्ही जर बाऊ करत बसला ना, म्हणजे एवढूसा पोळ आहे त्याचा, तो एवढा मोठा होतो. पण बघितल्या बरोबर त्याला काहीतरी लावलं आणि दाबलं तर तो जातो. कौतुक करत राहिलं की तो मोठा होतो, मग त्यात पू होतो, मग काय काय होतं. ठरल्या वेळेला दाबून टाकायचं आणि परत जोमाने उभं राहायचं. सांगते ना, मी हे सगळं आईकडनं आलेलं आहे. जेवणाचं म्हणा, बाकी कसलंही म्हणा, आईकडून आले. मला काल कोणीतरी विचारलं तुझ्या आवाजाबद्दल. गॉड गिफ्टेड आहे ते, आई वडिलांचे मोठे आवाज, त्यामुळे आमच्या घरात सगळ्यांचे आवाज मोठे. माझी नात ओरडते ती बघ, 2 वर्ष पप्पानी मारलं कुल्यावर किती, अशी ओरडते. सगळं हे चालत येतं आई वडिलांकडून. तुम्हाला चौघांनाही विचारायला आवडेल, जे उषाताईंचा उत्साह आपण अनुभवलेलाच आहे, पण तुम्हा चौघांना कलाकार म्हणून मुद्दाम या गोष्टी विचारायच्या की आता थांबायचं नाही पासून मराठी चित्रपटांचा एक खूप छान टेम्पो पकडलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी शो सगळे हाऊसफुल. आता देऊळबंदचा पण कालचा शो सुरुवात जोरदार आहे, जोरदार. तर जेव्हा एखाद्या नवीन कलाकृतीचा तुम्ही भाग असता, तर एक तुम्ही स्वतः कलाकार म्हणून सुद्धा तो चित्रपट पोहोचवण्यासाठी प्रेक्षकांपर्यंत काही विशेष प्रयत्न करता का, किंवा त्या पद्धतीने तुम्ही बघता का की हा एक जो गती जी आली आहे ती कायम राहायला पाहिजे या ह्याच्यात? ते सगळं ना एक बरोबरच आहे. मकरंदजी सांगतीलच, कारण परवाच ते असं म्हणाले, पूर्वी कसं होतं, पत्रकार यायचे सगळे, एक ट्रेलर किंवा काहीतरी दाखवलं जायचं, काही पत्रकं दिली जायची, आपापले सगळे छापायचे. आता काय झालंय, आता शूटिंगचे दिवस कमी आणि प्रमोशनचे दिवस जास्त, असं झालंय. दुसरी गोष्ट काय, त्याच्या पलीकडे जाऊन परत थिएटरमध्ये सिनेमा चालू असताना आपण जायचं, सगळ्यांना भेटायचं, तर म्हणजे ते पण सुरू झालंय.
पुढे पुढे तर मला असं वाटतं असं होईल की आपण घरी जायचं प्रेक्षकांच्या सोबत आता थिएटरमध्ये त्यांच्या घरून आपण चला. जायचं आणि सोबत जायचं. कुठल्याही लेवलला ते जाऊ शकतं. मुद्दा असा आहे, सिनेमा चालतोय का, मराठी सिनेमा चालतोय का? हो चालतोय. याचा आनंद आहे का? हो प्रचंड आनंद आहे. मग तो सिनेमा प्रवीण तरडेचा असू देत, किंवा तो रितेश देशमुखांचा असू देत, किंवा तो झीचा असू देत, किंवा तो जिओचा, कुणाचाही सिनेमा असो, मराठी चित्रपट चालतो. चित्रपट कोणाच्या बळावर चालतो? प्रेक्षकांच्या बळावर चालतो. प्रेक्षकांनी तो उचलून धरला तर तो चित्रपट चालतो. माझा फक्त आक्षेप याला आहे की जर एखादा चित्रपट त्यांनी काही कोट्यावधींचा धंदा केला तरच तो चित्रपट यशस्वी का? तसं नसतं. काही चित्रपट हे काळाच्या कसोटीवर नंतर तपासले जातात, नंतर त्यांना ते यश मिळतं. किंवा काही काही चित्रपटांना यशच मिळत नाही तेवढं. आपल्या चौकटीत 100 रुपये लावले तर एकाने 100 लावले, त्याला 10,000 मिळाले म्हणून प्रत्येक 100ला 150च मिळाले, 10,000 मिळाले नाही. 100 कोटीचा सैराट झाल्यानंतर 2-3 कोटीचा धंदा म्हणजे काही चित्रपट नाही. तो निर्माता पुढे दुसरा चित्रपट जर करू शकला तर ते सुद्धा यशच आहे. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांनी आयुष्यभर वेगवेगळे सिनेमे केले, वेगवेगळ्या गोष्टी पोहोचवल्या. त्यांच्या सिनेमाने कधीच 20 कोटींचा धंदा केला नाही, पण त्यांच्याच मुशीत उमेश कुलकर्णी तयार झाला, सचिन कुंडलकर तयार झाला, वरुण नार्वेकर तयार झाला. त्यांच्याकडेच काम करता करता असंख्य कलाकार तयार झाले, एक वेगळी फळी तयार झाली. ते सुद्धा यशच आहे. आपण त्याच्याकडे तसं पाहायला पाहिजे. बाकी चित्रपट पोहोचवण्यासाठी हे काय, मला नाही वाटत. शूटिंग किती दिवसाचं केलंस? 3 नाही, नाचायला पण आली होतीस ना 5 दिवस. किती दिवस झाले फिरतेस? सगळीकडे. तरी कोल्हापूरला यायचं होतं या उन्हातानात. तर करतोच आहे आम्ही, जे काही शक्य आहे तेवढं करतोय. यश सगळ्यांना मिळू दे बाबा, खरंच मिळू दे, खरंच मिळू दे. प्रत्येक सिनेमा यशस्वी होऊ दे, कारण मराठी सिनेमा आहे तो, ती आपली ओळख आहे. मला असं वाटतं की तुम्ही भरभरून लिहावं याबद्दल की मराठी सिनेमे चालतात. खरं कारण एक तक्रारीचा सूर सगळीकडनं सतत असतो, त्याचा आता बीट आलाय आणि त्यातलं सगळं ज्यूस पण निघून गेलाय. सो फाइंड सम अदर ज्यूस. लेट्स फाइंड ज्यूस इन सक्सेस, लेट्स फाइंड ज्यूस इन व्हॉट एव्हर वी आर सीइंग, विटनेसिंग, असं मला वाटतं. आपण खूप सगळे सिनेमे चालतात हे आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय, तर त्याच्याविषयी पण तेवढंच भरभरून लिहिलं पाहिजे जेवढं तक्रारीविषयी लिहिलं जातं, असं माझं प्रामाणिक मत आहे. माझंही तेच मत आहे, कारण जितूने जास्त विस्ताराने सगळंच सांगितलेलं आहे. आणि मुळात आशयघन सिनेमांना चांगली दाद मिळाली तर त्या निर्मात्यांना, त्या कलाकारांना सगळ्यांना आनंद होतो. आणि पहा, एखादी कलाकृती फार यशस्वी झाली तर त्यातल्या छोटा पार्ट म्हणजे छोटं काम करणारा सुद्धा, आता शोले सिनेमा हिट झाला तर त्यातला सांबा सुद्धा म्हणतो ना माझा पिक्चर हिट आहे. क्या बात आहे यार, वा वा वा. ब्युटी असते. किती सुंदर. नाही, पण नेहमी आपण ज्याच्यात काम करतो, माझं तरी आहे, मी एवढंसं काम केलं तरी तो सिनेमा माझा असतो. बिलकुल बिलकुल. आणि त्याच्यामुळे त्याचं यशस्वी होणं, आता आम्ही हे करतो आहोत ते त्यासाठीच आहे की प्रेक्षकांना सातत्याने सांगणे की आमचा सिनेमा 5 जूनला येतो, आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पहा. कारण जेव्हा तो OTTवर आणि टीव्हीवर पाहून लोक म्हणतात मस्त पिक्चर होता, त्यावेळी ह्या माणसाचं काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतोच ना, की याला काय उत्तर द्यायचं. नाही, पण मी आता सांगू का, आता जे पिक्चर येतात लोक मोबाईलवर शूट करतात. आमचा जेव्हा ग्रेट ग्रँड मस्ती एवढा मजेदार केला होता इंदर कुमारनी, मला माझ्या हेअर ड्रेसरचा फोन आला, आई ट्रेन मध्ये बघतायत सगळे मोबाईलवर. आधी लीक झाला, खूप मोठं नुकसान झालं इंदर कुमारांचं. त्यामुळे असं बरं नाही ना. एखादा माणूस त्यात एवढे पैसे घालतो, ते पैसे कमवण्यासाठी तो एवढे कष्ट करतो, त्यात काम करण्यासाठी आर्टिस्ट कष्ट करतात, स्पॉट दादा कष्ट करतात, प्रत्येक माणूस कष्ट करतो. मग त्याची तुम्ही थोडी तरी तुम्ही शूट करता आणि दाखवता, एवढं आहे का ते हलकं फुलकं? कळायला पाहिजे ना. आणि तो पत्त्यांचा बंगल्याचा खेळ असतो ना, एक जण मेहनतीनं तो बांधतो आणि फूक मारतो. आणि हा कसला बरोबर आनंद आहे. त्यापेक्षा ते चांगलं आहे वाईट आहे हे
आपल्याला तुम्हाला क्लायमॅक्स पण व्हायरल होतोय हो. ओम आणि अतिशय वाईट गोष्ट आहे, हा. अजिबात नाही व्हायला पाहिजे. व्हिडिओ त्यांनी काढलेत आणि खूप महत्वाच्या चांगल्या मोमेंटचे जिथे पॉलिसी पाहिजे फोन्स साठी असं. जिथे तुमचं हो. मेन हो, पात्र हो, हो. रिव्हील होतंय शेवटी ओम परत प्रसादोक यांचं तेच क्लायमॅक्सच मेन व्हायरल होतोय. नाही असं माझी पण विनंती आहे, असं करू नका, कुठल्याच सिनेमाच्या बाबतीत असं करू नका. अल्टिमेटली नाही. आपल्या सगळ्यांचं नुकसान आहे त्याच्यात. नाही हा कर्मदरिद्रीपणा आहे. मी हो. स्पष्टपणे सांगतो. हो, खरंच. अजिबात मुलामाबेला लावून सांगायचं नाही. कर्मदरिद्रीपणा आहे. तुम्ही एक तिकीट काढता आणि तुम्ही शूट करता, त्याच्यानंतर तुम्ही, मी कित्येक लोकांना त्यांना वाटतं जितेंद्र जोशीला टॅग केलं म्हणजे तो आता, अरे नाही मी उलट म्हणतो की नका, काही कोट्यावधी रुपये खर्च झाले, बरं पैसे सोडा, मी म्हणतोय त्या एका कुठल्या तरी प्रसंगानंतर, ह्या 10 प्रसंगानंतर हा 11वा यावा, हे त्या पटकथाकारांनी काही महिने घालवून ठरवलं की नाही. मग तुम्ही पटकन ते रहस्य निघून जातं, त्यातली मजा निघून जाते आणि तो रसभंग. पण मला कळत नाही की ही बरं असं कोण बोललं की त्याच्यावर परत यायचं, ही असं बोलली तसं बोलली ते बोलू दे. अहो काय बोलणारे किती तुझ्याबद्दल काय कोण बोलाय, पण प्रश्न बोलायचा नाही. मी आज एवढी छान 80 वर्ष जगते, मी कोणाचा विचार करत नाही कोण माझ्याबद्दल बोलतो. मी तर ठरवलं आपल्याबद्दल बोलतात म्हणजे आपण मोठ्याला. नरेंद्र मोदी बद्दल बोलतात की नाही ते मोठे आहेत. डायरेक्ट बघा म्हणजे कम्पॅरिझन कुठे आहे पहा. म्हणजे मधलं काहीच नाही, प्रादेशिक नाही, केंद्रीयच. या हॉरर कॉमेडी चित्रपट आहे हा आणि कोकणात शूट झालाय, तर अशी एखादी रात्र किशनची रंगली की नाही? अशी एखादी रात्र भयकथा. हॉरर नाही. जेव्हा रात्री शूटिंग झाले तेव्हा किस्सेच होते. आम्हाला नाही भीती वाटत. अहो वास्तव इतकं जबरदस्त आजूबाजूला घडत असताना भूतांची कुठली भीती. वाज येते. तर तुम्हाला सगळ्यांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. खरं तर आता आम्ही ऐकलं प्रमोशनचे तुम्ही सगळे दिवस खूप फिरतायत, त्यातही तुम्ही वेळात वेळ काढून आलात, त्यासाठी खूप थँक्यू. चित्रपटाला खूप यश मिळू दे. 5 तारखेला तुंबाडची मंजुळा रिलीज होतोय. मी तर प्रेक्षकांना तुम्ही सगळे मिळून एकदा आवाहन करा की तुम्ही सिनेमाला या. येत्या 5 जून 2026 रोजी झी स्टुडिओजचा आणि विविध कोरगावकरांनी दिग्दर्शित केलेला तुंबाडची मंजुळा हा चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहांमध्ये येतोय. महाराष्ट्रातील सर्व मराठी रसिक प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती, सहकुटुंब सहपरिवार 5 जून 2026 ला पहा तुंबाडची थँक्यू सो मच. थँक्यू.